गुड मॉर्निंग गाईज. तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. गोव्यामध्येच आहे आम्ही अजून. आजचा दिवस फुल एन्जॉय करणार आहे आणि उद्या आपल्याला निघायचं आहे पुण्याला. तर बघा आज काय होते ब्लॉगमध्ये. आमची गाडी इथे बसायचं का? चला बसा. आता गाडी काढायचं रिझन म्हणजे सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्हाला बीचवर जायचं आहे. बागा बीच थोडासा लांब आहे त्यामुळे गाडीमधून जाणार आहे आम्ही. इथं बघा बागा बीचची पार्किंग आहे. आम्ही उतरलो आता. 80 रुपये तिकीट आहे 4 तासासाठी. मी बी ट्रॅव्हलर आहे त्यामुळं असेल 80. चलो डे 3 बागा बीच. आउटफिट बघा सगळ्यांचे. अरे भाई विवान तो देखो. डॉन डॉन. चला चला दरवाजा लाव. मॅट टाकली बरं झालं चालायला. म्हणजे कसं वाळू मध्ये फसले नाही पाहिजे. बागा बीच चांगला आहे ना. काय कुठे जायचं? पाण्यात जायचं. बागा बीचवर बघा किती गर्दी आहे. सेम ॲज अ कलंगूट सारखी गर्दी आहे. हे बघा काय केलतो. माती टाका माती. अजून टाका अजून. विवानला काय आणलंय खेळायला आम्ही? काय रे? बकेट. 150 रुपयाला मिळालाय सेट इथं. आणि हे काय चव. अच्छा हँग हँग हँग. इकडून घ्यायची माती चांगली. साईज मला खेळू दे. विवानला देख. दर तू येतात ना. हे घे खेकडा. आपल्याला खेकडा आहे. ये ना तू. हे त्याला बकेट दे ना. जाऊ दे खेळू दे त्याला पाणी पाहिजे खेळायला वाटते. दे ना त्याला. तू दुसरा आण. ओ डिशक्याव बरं माती. ओ माय गॉड. बकेट भरून न्यायची बरं का आपल्याला पुण्याला. चला आता मोबाईलची रिस्क घेतो आणि मी पुढे जातो थोडासा पाण्यात. हे 8 मे 2026. गर्दी बघा. आली छोटीशी होती. आली चलो भाई मोबाईल ठेवून येऊ. रिस्क नको. चला आतमध्ये थोडं. आई चल उडी मारा फक्त. या इकडून. आली येऊ दे. कमी झाला थोडं आतमध्ये गेल्यावर मोठी.
भाई साहब, ओ भाई साहब, सनबात घेतोय आम्ही, सनबात. सनबात डोक्यावर नको टाकू बाळा, डोक्यावर नाही टाकायचं बाळा. इकडे गाड़ी के राइट साइड आपके लेफ्ट साइड. प्रियंका काय करते, बाय ती बाय. पाणी फेर दिया की करा येते. पटकन काढ पटकन. अरे वो सिंगल ली ना बाय. हा उद्याचा दिवस आहे ना आपल्याकडे, आज खाल्ली ती बाय. काय परत परत इथे येणार आहे का? कोरडं लागतं, कोरडं. हे बघा आता नाही वाचताच येत नाहीये. वाजता येते. झालं का बरोबर? थांब आता इथंच काढू. हा. मार बाबू, मार मार. चलो गाईज, झालेलं आहे बागा बीचवर एन्जॉय. 12 वाजलेत ऑलमोस्ट आणि मस्त मजा आली. आता संपला बीच, संपली आमची ट्रिप. म्हणजे ट्रिप नाही संपली अजून, पण बीचवरचा एन्जॉय संपला. आता जातो आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये, रूमवर जातो, फ्रेश होतो आणि बघा तुम्ही पुढे कुठे जातोय आम्ही. आता आपल्याला जायचं आहे चर्चमध्ये. घरी जायचं, आंघोळ करायची, बाहेर पडायचं, जेवण करायचं, चर्चला जायचं. आता रेडी झाले आंघोळ करून मित्रांनो, लंचला जायचं. 1 वाजला आहे आणि बेस्ट थिंग म्हणजे इथं जवळ किराणा स्टोअर आहे, दूध आहे अवेलेबल, मला वाटते अमूलचे. आणि आम्ही तो गॅस स्टोव आणला आहे, इलेक्ट्रिक कुकर आणला, त्याच्यामुळं खूप भारी झालं. नाहीतर 1 ग्लास गरम दुधाचा काहीतरी 50-60 रुपयाला असतो. आणि मग ते आम्ही 4 दिवस राहिलो, मग ते परवडलं नसतं. कारण मी त्यांना विमान खात नाही आहे काही. मग दूध पितो, फक्त पाणी पितो, ज्यूस पितो, खायला नाही जात. मे बी गरमी होत असेल त्यामुळे. तर ही एक चांगली गोष्ट झाली. आमचा बेस्ट डिसिजन होता तो गॅस स्टोव घ्यायचा. आणि 2 सिलेंडर, 1 सिलेंडर अजून संपला नाही, दुसरा बाकी तसंच. 1 लिटर चाहिए, आधा लिटर, हाफ लिटर. एक कौन सी लँग्वेज बोलते हो? कोकणी. अमूलचं मला वाटतं फुल क्रीम आहे, एवढं मिळालंच नशीब मोठं. कारण कसं आहे, सगळं कॅशवर व्यवहार आहे यांचं. पर्यटन हाच व्यवसाय आहे. IT कंपनी वगैरे असलं पुण्या मुंबईसारखं आपल्यासारखं काहीच नाही. मग ते छोट्या छोट्या गोष्टीमधून पैसे कमावतात. त्यामुळं कॅशचा व्यवहार प्रेफर करतात हे लोक. ही गोष्ट आम्हाला दिसून आली. म्हणजे टॅक्स वगैरे वाचतो. मी सँडो घातला होता पण चेंज केला, स्लीवलेस होता तो. पुढे आम्हाला मंगेशी टेम्पलला जायचं, तिथं अलाउड नाही ते स्लीवलेस शॉर्ट्स. थाळी आलेली आहे, हे बघा. आज कोणती भाजी आहे रे? पनीर, आलू मटर, नान नाही आहे, ते बटर रोटी आहे. इव्हन झोपला होता, त्याला आम्ही उठवलंय, डायरेक्ट आंघोळ घातली आणि घेऊन चालले. बघा कसे दिसते आम्ही दोघे, रेडी झाले चर्चला जाण्यासाठी. चर्चमध्ये आले आम्ही. बघू आता चर्च कसं आहे, कॅन्डल विकतायत हे लोक. बघा इथं
कॅन्डल लावतात ना चर्चमध्ये. हे चला लवकर, एका वेळेस एकच. बेसिलिका चर्चमध्ये आलो आम्ही. बघू आता आतमध्ये कसे ऐतिहासिक वास्तू आहे ओल्ड गोवामधली. हे बघा समोर. हा व्हिडिओग्राफी नाही आहे इथंच, बंद करू मोबाईल आता. बघितलं चर्च आम्ही, पण ते 4:30लाच क्लोज केलं त्यांनी. 4:15ला येशू ख्रिस्तांची मूर्ती होती आणि अजून पण आर्ट सेक्शन होतं, तिकडं नाही अलाव केलं आम्हाला. कुठेच नाही, कारण की 3:30ला तिथे क्लोज होतात. 3:30ला दुसरे प्लेसेस क्लोज होतात आणि जिथे आपण आता गेलतो ना ते 4:15ला क्लोज होतात आणि मी 4:20ला पोहोचलो. तरी आहे ना सगळ्या लोकांना दे वर पुशिंग एव्हरीवन टू गेट आउट. Jesus walks on water. 21. Jesus heals many sick and transient as they touch his garment. 22. नेक्स्ट स्टॉप आहे मंगेशी टेम्पल. ते इथून 8 किलोमीटर आहे. तर बघूयात आता जाऊन मंगेशी टेम्पल. ते पण जुनं टेम्पल आहे. लेट्स सी. मंगेशी टेम्पलसाठी आलो आहे. गाडी इथं पार्क केली आहे. बऱ्याच लोकांनी गाड्या पार्क केल्या तिथं आणि आता जाते आम्ही. बरेच लोक पण आलेले आहेत. तेव्हा तिथं काय आहे? मग बुबू बघ, बुबू कुठे येईल डॉगी? मित्रांनो मंगेशी टेम्पल मस्त आहे. शंकर महादेवाचं मंदिर आहे बेसिकली. बघा इथं वागळे हायस्कूल आहे. तर तुम्हाला एक झलक दाखवतो वागळे हायस्कूलची. आज लास्ट डे आहे गोव्यातला आमचा. डिनर करायला चालले आम्ही बाहेर. जाऊ दे सेल आता. डिनरचं बघा कुठं जायचं, लेफ्ट का राईट? हे बघा मित्रांनो गोवा काजू. फायनली आम्ही काजू घेणार आहे. आज शेवटचा दिवस आहे. क्या फरक है इन दोनों में? इसमें ये वाइटनेस में रहता है और ये छिलके में। अच्छा छिलका निकालना पड़ता है. आप छिलका निकाल रहे हो क्या? लोग बनाते हो? यस आई एम अ यूट्यूबर. गोव्याचे नॅचरल काजू आहे ते. हाँ, ये छिलके का गोवा का नेचुरल काजू रहता है. ये ओनली गोवा में ही उपलब्ध रहता है और वाइटनेस वाला जो काजू है ये हर जगह मिल जाता है. तर इथं हे 2 व्हरायटी आहेत बघा. लाल मसाला, ब्लैक पेपर है, ब्लैक पेपर, सॉल्टेड है. सॉल्टेड. सब टेस्ट करते हैं हम. सगळे काजू टेस्ट करून. हर चीज़ टेस्ट करवाने के बाद में देते कस्टमर को.
अपना टेस्ट करने के लिए दोगे तो क्या लगेगा आपको? खाने के लिए कौन आता है? ये दिखाओ मेरे को. कौन सा रेट के लिए? अच्छा नाही लगता त्याच्यात है. काजू खाऊन जायचे नुसते. एवढं नाही मग. काजू घेतलेत एक प्लेनवाले, थोडेसे तिखटवाले. म्हणलं गोव्यात आलो तर काहीतरी घेऊनच जाऊ. सेम रेट असणार आहे आपल्या पुण्यातला, पण इथं कसं फ्रेश काजू आहेत, इथेच तयार होतं आहे आणि इथेच येतो आहे. आपल्या डीमार्टमध्ये पण असतो, रिलायन्स मार्टमध्ये पण असतो. गोवा स्पेशल क्या आहे? आईस्क्रीम टेंडर कोकोनट आहे का? गोवा स्पेशल टेंडर कोकोनट आहे बघा. प्रियंकाने घेतलं हे बघा, हे गोवा स्पेशल टेंडर कोकोनट मिल्कशेक. बघू आता कसं आहे. ऑर्डर आलेली आहे तिकडे. आले 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 गोवा स्पेशल. वाव कसं दिसते. फोटो काढा फोटो काढा. कसं लागतं वाटते का गोव्याचं? याला म्हटलं मँगो आईस्क्रीमचा स्कूप दे बरं का. हे बघा इथे तो म्हणला मँगोच नाही. मँगोचा सीझन चालू आहे आपल्या पुण्यात, तर लाईन लागलेली आहे आता रोडनी. नुसते नुसते बॉक्सेस घेऊन बसलेले आहेत लोक. इकडे येतच नाही मँगो. चला मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपू. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू. सबस्क्राईब करून जा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. थँक्यू.